नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. खरीप हंगाम 2020चा पीक विमा भरपाई आता मंजूर झालेली आहे. 134 कोटी पीक विम्याची रक्कम आता मंजूर करण्यात आलेली आहे. तर ही रक्कम जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वर्ग होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. ही रक्कम नेमकी कोणत्या जिल्ह्यासाठी जी आहे वाटप करण्यात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जी आहे पीक विम्याची रक्कम ही मिळणार आहे, याबद्दलचा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने त्यासाठी 134 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. जे कृषी अधिकारी आहे त्यांच्या खात्यावर जे आहे ही रक्कम या ठिकाणी आता जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी न्यायालयाने घेतलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 9,000 रुपये भरपाई मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे. जवळजवळ 9,000 रुपये जे आहे हेक्टरीप्रमाणे या ठिकाणी रक्कम मिळणार आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची 2020च्या पीक विम्याची. आणि कंपनीकडे राहिलेले 75 कोटी रुपये व त्यावरील व्याजाच्या रकमेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून सुरू आहे. खरीप 2020मध्ये राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यातच कोरोनामुळे बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यासाठी अडचणी आल्या होत्या. हे लक्षात घेऊन सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने म्हणजे NDRF दलाने केलेल्या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देण्याची विनंती सरकारने विमा कंपनीकडे केली होती. तर ती आता जी आहे मंजूर झालेली आहे आणि आता ही जी आहे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वर्ग करण्याचे काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. तर ही विनंती कंपन्यांनी मान्य केली नसल्यामुळे सरकारने खरीप 2020चा दुसरा व रब्बी 2020 आणि 21साठी कंपन्यांना देय असलेल्या अनुदान देण्यास स्थगिती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. तर जे आहे 2020मध्ये जे नुकसान झाले होते शेतकऱ्यांचे शेती पिकांचे खरीप पिकाचं आणि रब्बी पिकाचे हे दोन्हीचे विमा रक्कम जे आहे शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारने जे आहे विमा कंपनीला विनंती केली होती. परंतु विमा कंपनीने ही रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यामुळे जे आहे आता त्यामध्ये स्थगिती करण्यात आली होती. तर त्यामुळे जे आहे जिल्ह्यातील 3,53,499 शेतकरी 2020च्या पीक विमा भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत. तर त्यांना जे आता ही रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरपाईसाठी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. याचिका मान्य करून पात्र शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्यावी असे आदेश न्यायालयाने या ठिकाणी 2022मध्ये दिले होते. त्याविरुद्ध बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीने दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या. या प्रकरणात न्यायालयाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 635 कोटी रुपयाचा पीक विमा भरपाईची रक्कम मंजूर केली होती. तर त्यापैकी 376 कोटी रुपये यापूर्वी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते आणि उर्वरित भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीकडे पाठपुरावा केला. मात्र कंपनीने प्रतिसाद देत नसल्याने जमीन महसुलाची कारवाई करून तसेच प्रमाणपत्रही दिले होते व कंपन्यांनी बँक खातेही गोठली होती. कंपनीविरुद्ध अवमान याचिकाही दाखल करण्यात शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. तर जे आहे उच्च न्यायालयामध्ये जे आहे जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा केला होता. तरी विमा कंपनीने या ठिकाणी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली नव्हती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील ही रक्कम जी आहे शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. तर ही फक्त काही रक्कमच शेतकऱ्यांना मिळाली होती. त्यापैकी फक्त 376 कोटी रुपये रक्कमच जी आहे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली होती आणि मंजूर झाली होती ती रक्कम म्हणजे 635 कोटी आणि त्यापैकी वाटप झाले फक्त 376 कोटी रुपयाचे. त्यापैकी जवळजवळ जे आहे खूप काही शेतकरी या विम्यापासून वंचित राहिले होते. त्या जवळजवळ 53,499 शेतकरी जे आहे 2020च्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विम्यापासून वंचित राहिले होते. तरीही न्यायालयामध्ये जमा केलेली 75 कोटी व त्यावरील व्याज 17 कोटी असे मिळून जे आहे 94 कोटी
शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. मात्र कंपनीने त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी याचिका दाखल करून स्थगिती मिळवलेली आहे. त्यामुळे सुनावणी सुरू आहे. सरकारने वेळेवर निधी न दिल्याने कंपनीला स्थगिती मिळवण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे 2020 मधील भरपाई जी आहे, पीक विमा जे आहे शेतकऱ्यांना आता मिळण्याची 2026 मध्ये उघड झालेली आहे. त्यामुळे राहिलेली जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होईपर्यंत न्यायालयीन लढा आणि संघर्ष सुरूच राहणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जे शेतकरी आहेत त्यांना जे आहे आता 134 कोटी रुपयाचं जो रक्कम आहे ती आता वाटप होणार आहे आणि ही रक्कम आहे 2026 मधील खरीप पीक विम्याची. तसेच त्याचबरोबर जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे सध्या जो गेल्या वर्षीचा पीक विमा आहे 2025चा, तो सुद्धा अजून शेतकऱ्यांना अजून मिळालेला नाही. हा जो पीक विमा आहे शेतकऱ्यांना 20 जानेवारीला मिळणार असे या ठिकाणी सांगितले होते कृषी मंत्र्यांनी. परंतु 20 जानेवारीसुद्धा जे आहे तारीख निघून गेली, तरीही शेतकऱ्यांना जे आहे 2025चा पीक विमा मिळालेला नाही. तर हा नेमके आता जे आहे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे की शेतकऱ्यांना येत्या 15 दिवसामध्ये पीक विम्याचे वाटप होणार 2025च्या पीक विम्याचे खरीपाचे. तर शेतकऱ्यांना जे आहे शेतकरी मित्रांनो, खरीपमधील जे पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी 100% या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना जे आहे खरीप पीक विम्याचे वाटप लवकरच या ठिकाणी होईल. तर शेतकरी बांधवांनो, जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा.